कहाँ है वो? कहाँ है वो? हमको मालूम नहीं। मालूम नहीं? रानी साहब, हमने तो आपको बताया ही नहीं कि हम किसके बारे में पूछताछ कर रहे हैं, और आप कह रही हो कि आपको उसके बारे में कुछ मालूम ही नहीं। यकीनन आपको सब पता है। मरहट्टे आए थे ना यहाँ? अरे नहीं नहीं हुजूर, असं काय भी नसतंय बघा। तो फिर ये सब किया किसने? आपने। तो फिर कबूल करो कि मरहट्टे आए थे। तुम्हारी आंखों के सामने ये सारा उधम मचा गए और तुम कह रहे हो कि मालूम नहीं। बताओ कहां है वो? आम्हाला खरंच काही माहित नसतं हुजूर। आता उरसाला एवढे लोक येतात, एवढे लोक जातात, कोण कुठला आम्ही कसं काय सांगू शकणार म्हणतो मी। हम सब जानते हैं किसकी मजाल है हमारे लोगों पर हथियार उठाने की। मरहट्टों के सिवा ये कोई और कर ही नहीं सकता, और वो यकीनन अभी यहीं कहीं है। अगर उस राजा राम को पनाह देने के बारे में सोचा भी तो नतीजा मालूम है क्या होगा? कल के नक्शे पर बेदनूर का नामो निशान नहीं रहेगा। जी जी हुजूर। वो यही कहीं होगा, ढूंढो उन्हें, ज्यादा दूर ना जाने पाए। चलो। राणी साहेब, 30 मावळ्याला आपण ही शळगट गाठू। पुढची पर्वा नाही धनाजीराव, स्वराज्याची सीमा गाठली आपण, पण आमचे डोळे अजूनही तिकडेच लागून राहिलेत। राजे सुरक्षित असतील ना? तुम्हासनी बाहेर काढण्याआधी राजासनी बाहेर काढलं होतं आम्ही, काळजी करू नका सर। कोणास ठाऊक धनाजीराव, आमचं मन अजूनही सैरभैर आहे। त्यात पुढे धावताना कानावर आदळणारा वारा कसलीशी साथ देतोय। वाटतंय राजे मागून हाक देतायत। पुढे पडणारी पावलं मागे मागे ओढली जात आहेत। तो क्या? मंदिर में चिन्नम्मा की किसी से मुलाकात भी हो गई और वहां की बेतरतीबी का फायदा उठाकर वो शख्स वहां से फरार हो गया। ऐसी तस्खीस में कौन निकल सकता है वहां से? राजर, नहीं नहीं, ताराबाई, सिर्फ ताराबाई ही ऐसी हिम्मत कर सकती है। मंदिर से तो छूट गई, दक्खन कैसे पहुंचोगी मोहतरमा? मुकर्रब खां को कहो मुस्तैद रहे, स्वराज में ना पहुंचने पाए ताराबाई। हत्या तर मिळाली या, पण एक शंका आहे। शंका? आपण मंदिरात निघालो, जुल्फिकार खान मंदिरात येऊन पोहोचला होता। काय? आणि हे तुम्ही आत्ता सांगताय आम्हाला? तुम्हासनी सुरक्षित ठिकाणी आणणं तेव्हा मोलाचं वाटलं। धनाजीराव आणि राजांच्या सुरक्षेचं काय? त्यांचा जीव अजूनही धोक्यात आहे। आम्हाला माघारी जावंच लागेल। राणी साहेब, पुरता खस्त होऊ आम्ही धनाजीराव, पण राजांना काहीच होऊ देणार नाही। कामा राणी साहेब, मी अभी येतो तुमच्या संग। राणे साहेब,
मागे चला व राणी साहेब. होय राणी साहेब, आता ताईपणा नको. आपण गायब झालात तर स्वराज्यात अनागोंदी माजेल. आम्ही रैतेस काय जात चाल द्यावा. आज घडीला राजांच्या जीवा इतका दुसरा कोणताही प्रश्न आमच्यासाठी मोलाचा नाही पंत. आपण मुक्त्या सांभाळावी. आम्ही टाकोटाक माघारी येऊ. आम्ही आपल्या जाण्याची इजाजत देऊ शकत नाही. अमात्य, माफ करा राणी साहेब. आम्ही आपले सेवक असलो तरी आमचे हात कर्तव्याशी बांधले आहे. राजांचा जीव जितका मोलाचा आहे तितकीच छत्रपतींनी उभारलेली ही दौलत देखील मोलाची आहे. आपल्या आतताईपणाने ही दौलतीची नौका बुडाली तर हजारो मावळ्यांनी सांडलेल्या रक्तघामाचं मोल काय उरणार राणी साहेब. आपण भावनेच्या पुरात अंधपणाने स्वतःच लोटून द्याल, मात्र आम्हास डोळस राहावं लागतं. छत्रपतींची दौलत अशी भावनिक होऊन कशी सांभाळता येईल राणी साहेब, विचार करावा. अय्यो, आज तागायत असं कधी झालं नाही हो. पाळेकरांची अबरूपार धुळीला मिळाली हो. असं काही पण झालं नाहीये बघा. कसं काही झालं नाहीये बघा. काहीतरी जरूर झालं, ते तुम्ही लपवता हो आमच्यापासून. अण्णा, आम्ही आता थकलो आहे बघा. आम्हाला शांतता हवी आहे. अहो, अख्ख्या राज्याची शांतता हरवली की हो. एका नामचीन खानदानी महाराणीला कोणतरी देवळात कोंडून ठेवतं. शिव 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 शिव. अहो, जे काही घडतंय ते निस्तरायला आम्ही खंबीर आहोत. थोडा हो, इथं आमच्या मर्जीशिवाय पान सुद्धा हलत नाही. पण जे काही घडलंय त्यात आमचा काय दोष होता हो. नेमकं काय झालं ते सांगा की हो. कोण भेटलं देवळात? कुणीच नाही. अयो, किती धडधडीत खोटं बोलता हो तुम्ही. कुंकवाचा ग्रंथ काय आभाळात न पडला म्हणतो मी. अण्णा, तुम्ही उगाच तांडव करताय बघा. का तांडव करू नको म्हणतो मी हो. का करू नको? तुमच्यासारख्या बाईनं कुंकू हातात धरायचं म्हणजे शिव 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 शिव. अण्णा, असं वरडून सत्य बदलत नसतो. तुम्ही माझ्यावर ओरडाल, पण तमाम लोकांच्या तोंडाला कुलूप कसं घालणार तुम्ही? रयतेला काय उत्तर द्यायची आहेत ती आम्ही देतो बघा. त्यांचा आमच्यावर विश्वास असतोय. तुम्ही आता फक्त शांतता ठेवा. अहो, काय सारखं तेच तेच बोलता हो. आम्हाला माहिती आहे तुम्ही कधीच ते मान्य करणार नाही. पण या मराठ्यांची भूतावळ आली ना, त्यांनी सगळं इस्फोट करून टाकलाय बघा. अहो, कशाला त्या मराठ्यांना दोष देताय हो? अहो, का दोष देऊ नको? देवळात त्यांचीच कोणीतरी हेर भेटले असणार तुम्हाला. हो, देवाच्या दारात मुर्दे पाडले हो. पण कशावरून ते मराठेच होते? हा प्रश्न तुम्ही मला विचारू नका. त्या औरंगजेबाचा नांगर इकडे फिरला ना की मग द्या त्याला उत्तर. राज्याच्या हितासाठी बोलतोय. अण्णा, तुम्ही उगाच राईचा पर्वत करताय बघा. आम्ही राईचा पर्वत करतोय आम्ही? अहो, तो जुल्फिकार काय म्हणाला ते आठवा जरा. राजाराम राजेंना जर आपण आश्रय दिला ना तर आपल्या राज्यावर वरवंटा फिरवण्यात येईल. वरवंटा. अहो, आता तरी शाणे व्हा की. नमस्कार. प्रणाम. कहा है वो? कौन जी? राजा राम. कहा छुपाया है तुमने उसे? नहीं छुपाया. आपको फहमी गलत फहमी हो गई आपको. हम बेकसूर आओ जी. बेकसूर? चलो, एक बार हम मान भी लेते हैं कि तुम कुछ नहीं जानते, पर ये बात हम आला हजरत को कैसे समझाए? जो कुछ भी हुआ तुम्हें उसकी कीमत तो चुकानी पड़ेगी. कीमत? घबराओ मत. हम तुम्हें एक मौका देते हैं खुद को बेकसूर साबित करने का.
मरहट्टों की मौजूदगी आज भी तुम्हारी मुल्क में है, ये बात तो तुम टाल नहीं सकते। हम इस मुल्क में अनजान हैं। हमें एक ऐसा रहनुमा चाहिए जो उन्हें ढूंढने में हमारी मदद करे। अगर तुम हमारा साथ दो तो हम तुम्हारी बंदगी पर यकीन कर सकते हैं। जी जी, आम्हाला कबूल असतं जी। चलो। हाँ चलो। चलो। अव ऐकलत का? कामात आहे म्या. आत्ता आणि मला काय अशाच उचापत्ती करायच्यात व्हय? तुला काही काम ना धामन फुकटचा राम राम. उगा गावभर गुलगुल कर बात मारत हिंडती. मग राहू द्या. अगं थांब ग, अगं थांब, अगं गंमत केली. बोल काय म्हणती? कशाला? मी आले गावभर बाता मारत हसती ना मग. आणि तुम्हाला लय काम आहे, मग राहू द्या. मला माहितीये तू काहीतरी कामाचंच बोलायला आली असन. बोल काय म्हणती? मग कशाला उगा भाव खात होता? मज्जा येते ग. बोल. भाई राणी साहेबांची आणि राजांची भेट झाली असेल नाही? लय खुश दिसतात राणी साहेब. जसं मी तुला भेटल्यावर तू खुश होती ना, तसंच खुश झाले असन. या बया, असं खुश व्हायला भेटणारा माणूस बी गुणाचा असायला लागतंय. हा एकदम बरोबर. नुसतं नाव गुणाची असून काय फायदा? अहो, राणी साहेब, सगुण आम्हाला विश्रांती हवी, तसदी नको. जी. अण्णा तुम्ही उगाच राईचा पर्वत करताय बघा. आम्ही राईचा पर्वत करतोय आम्ही. अहो तो जुल्फिकार काय म्हणाला ते आठवा जरा. राजा रामाचा आश्रय म्हणजे संकटास निमंत्रण की हो. छे छे छे, ते होणे नाही. मरहट्टों की मौजूदगी आज भी तुम्हारी मुल्क में है, ये बात तो तुम टाल नहीं सकते। हमें एक ऐसा रहनुमा चाहिए जो उन्हें ढूंढने में हमारी मदद करे। अगर तुम हमारा साथ दो तो हम तुम्हारी बंदगी पर यकीन कर सकते हैं। आम्ही आमचं सौभाग्य तुमच्या हवाली करत आहोत, सांभाळाल अशी आशा आहे. असा शब्द नाही देऊ शकत की हो, तुम्ही राग मानू नका हो. पण लोकांच्या इच्छेला आम्ही बांधीला आहोत बघा. पण एक शब्द देतो आम्ही तुम्हाला, राजाराम राजे आमच्या राज्याच्या आसपास असतील तर आमच्याकडून तोशिष होणार नाही बघा. पण आश्रय देण्याबद्दल शब्द मागू नका हो. अगर उस राजा राम को पनाह देने के बारे में सोचा भी तो नतीजा मालूम है क्या होगा? कल के नक्शे पर बेदनूर का नामो निशान नहीं रहेगा। राणी साहेब, आपण अगदी खरं सांगत होता बघा. नुसतं पूजा अर्चा होम हवन करून काही नाही होणार बघा. देवीच्या पायाशी पळभर बसा आणि ते रूप डोळ्यात साठवून घ्या. तो आपला आरसा असेल. राणी साहेब, आमचा आरसा हा आहे बघा, या राजमुद्रा. पण हर रोज नुसतं याचं दर्शन घेऊन काय साध्य होतंय हो आमच्याकडनं? शहाजी राजांचं, शिवाजी राजांचं, शंभू राजांचं गुण उतरले पाहिजे की हो आमच्यात. काय करावं आम्ही? राणी साहेबांनी धाडस मात्र जीवावर उदाहरण केलं बघ. अहो, स्वराज्यातनं हितवर टाकोटाक निघून येणं आणि राणी चेन्नम्माची भेट घेणं म्हणजे वाघिणीच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. राणीसाहेब शांत बसणार नाहीत. त्यांचा तो पिंडच नाही. आमची खात्री होती त्या भेटणारच. पण राजे, त्यातून काही साध्य झालं असेल असं काही आम्हाला वाटत नाही हो. पंत, एक मूर्ती घडवायला समजा 100 घाव घालावे लागतात,
आणि 100व्या घावाला मूर्ती घडते, याचा अर्थ 99 घाव वाया गेले असं होत नाही. आणि या घडीला घाव घालत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. राजा, राजा धोका आहे. वहां कोई है, घेर लो उन्हें. चलो. राजा, राजा, राजा घात झाला. हो, मुघलांची फौज चालून आली ती. निघा राजा, निघा. निघा राजा, निघा. राजा, बिगिने निघाय हवा. तुम्ही मोरवा. मी पाटणे येणाऱ्या गनिमाची खांडोळी ओढवतो आणि मग येतो. नाही संताजीराव, सगळ्यांनी एकत्र या घेऱ्यातून सुरक्षित बाहेर पडायला हवं. चला चला. राजे, शेकोटी भिजवायला हवी. शत्रू सुगावा लागेल, नाहीतर वणवा भडकेल. चलो जल्दी, पकड़ो उन्हें. जरूर वो मरहट्टे ही होंगे. चलो जल्दी. खंडूजी, खंडूजी, चला जल्दी ना, नाहीतर गनिमाचा वनवा अंगावर येईल. संताजीराव, शेकोटी असून भिजली नाहीये, भिजवू द्या. हा, थांबा संताजीराव, चला. कहाँ गए वो? शायद जमीन में या फिर आसमान में भी जा सकते हैं. चुप रहो. वो यहीं कहीं होंगे. ये पानी बताएगा उनका पता. उनकी मोड़ इस तरफ है. चलो.
हा